छातीमध्ये जोडलेली आहे, बरोबर आहे. रे श्वास सोडला, मला पूर्ण भरती स्ट्रेच केली, कमर पुढे काढून रे करत श्वास सोडत सोडत खाली आला. खाली आल्याच्या नंतर हाताचे कोणे आतमध्ये घ्यायचे, नॉर्मल ब्रीदिंग चालू झालं, कळले. आणि आता लक्षात त्यांचं नाभीच्या खाली म्हणजे ओटी पोटावर इतर विजातीय वायूचं काय होत आहे, शुद्धीकरण होत आहे. विजातीय वायू म्हणजे काय, गॅसेस हात पुढे येते, हात स्ट्रेच केले, पूर्ण श्वास गळत 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 वरती आहे. छातीच्या श्वास सोडत सोडत कमरेतून बँडवर खाली आलेलो आहोत. हाताचे कोणी आतमध्ये घ्यायचे, सीटचा भाग उचलायचा नाहीये, नॉर्मल ब्रीदिंग. आपलं ओटी पोटावर लक्ष असेल, ओटी पोटावर विजातीय वायूंचं काय होत आहे, शुद्धीकरण होत आहे. सावधान, हात स्ट्रेच करा आणि पूर्ण श्वास वरत 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 यावरती वरती आल्यानंतर रे करत छातीच्या मध्यावरती यायचं. एक दोन श्वास प्रश्वास काय करायचे आहे, नॉर्मल करायचे आहे. योग पूर्ण प्रकार. आता दोन्ही हात आपले काय करायचे, पाठीमागे बांधायचे. डाव्या हातामध्ये उजव्या हाताचा तळवा पकडायचा, असं आणताय ना पकडायचं आणि पूर्ण स्ट्रेच केलं, छाती स्ट्रेच केली. ते लक्षात ना, कसं कळलं ना, डाव्या हाताने उजव्या तळवा पकडायचा, छाती बाहेर आलेली आहे. छाती मुद्दा पण एकदम बाहेर नाही काढायची, आपली थोडी चांगली गेली छाती. सावधान, श्वास सोडत 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 खाली आल्याच्या नंतर हात वरती कमरेवरती घ्यायचे, हाताची मुळे लूज आणि नॉर्मल ब्रीदिंग चालू. आता ही सेम कंडिशन कळली नाही, आपलं लक्ष असेल ओटी पोटावर इतर विजातीय वायूंचं काय होत आहे, शुद्धीकरण. 3-4-5 श्वास बसून झाले. सावधान, सावधान म्हटलं की वरतीच जाईल, सर्वश्रेष्ठीच जायचे आणि पूर्ण श्वास वरत 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 वरती आणि हे श्वास सोडत सोडत सावधान. श्वास सोडा, बडा पूर्ण श्वास बडा आणि श्वास सोडत सोडत या खाली खाली आल्याच्या नंतर हात कमरेवरती घ्या, हात कमरेवरती घ्या, हाताचे कोणी लूज सोडा, नॉर्मल ब्रीदिंग चालू. आपलं लक्ष असेल आपल्या ओटी पोटावर तिथं विजातीय वायूंचं शुद्धीकरण होतं. मागे घ्यायचा आणि पूर्ण श्वास भरत 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 या आणि दीर्घ घ्यायचं, दीर्घ श्वास सोडायचा. 1-2 श्वास प्रश्वास अडकवायचे. अडकून आपलं नाभी पोट, त्या नाभीवरती दाब द्यायचं. कळलं, नाभीवरती काय करायचं आहे, दाब द्यायचा आहे आणि दाब देऊन पण आता आणि द्यायचं केला, श्वास सोडला. पूर्ण हवा पहिली पोटामध्ये भरली, पोटामध्ये पूर्ण हवा भरलेली आहे आणि परत कमरेतून करत 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 खाली आल्याच्या नंतर हाताचे कोणी काय केले, लूज सोडले. हाताचे कोणी वरती घेतले, मान सरळ केली आणि पूर्ण श्वास करत 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 वरती आला. पोटात परत हवा भरली गेली, तुला असा गोल होईल, तसं पोट गोल येतं आणि पोट काय केलं, खाली आणि करत
या खाली खाली या. खाली आल्याच्या नंतर हाताचे कोणी सोडा, माथा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा आणि नॉर्मल ब्रीदिंग चालू करा. आता लक्ष असेल आपल्या पोटावर. पोटातील विजातीय वायूंचं शुद्धीकरण होत आहे, गॅसेस निघून जात आहे. सावधान. हाताचे कोणी वरती घ्यायचा, मान सरळ करा आणि पूरक श्वास परत या. आणि पटकन श्वास सोडायचा नाही, श्वास सोडायचा. याच्यातून काय होते, आसन स्थिरता येते, मनाची चंचलता कमी होते, श्वास मार्ग मोकळे होऊन श्वसन चांगल्या प्रकारे होते. स्त्रियांचे गर्भाशयाचे विकार, बाळंतपणानंतर पोट सुटणे, हे सगळं याच्यातून काय होतं, निघून जातं. स्वप्नदोष, अतिस्रावासारखे विकार अंगावरून जास्त जातं. अतिस्रावासारखे विकार, स्वप्नदोष याच्यातून काय होतात, निघून जातात. ओटीपोटातील नाड्या मोकळ्या होऊन पुढील कपालभाती व इतर क्रिया करणे सोपे जाते. त्याच्यामध्ये पोट मोकळ्याने तुमचं डायबिटीस वगैरे सगळं याच्यातून निघून जातं. आसन स्थिर झालं, स्थिरता आली म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर कमी झालं. हे जर तुम्ही डेलीमध्ये व्यवस्थित करत असाल तर एवढे ह्या नमन मुद्रेचे आणि योग मुद्रेचे लाभ आहेत.